सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावतीमध्ये आहेत। कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे। नवनीत राणा सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत। बरोबर पाहतोय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रभर सभा आणि दौरे करतायत। एकूणच आज ते अमरावतीमध्ये आहेत आणि अमरावतीमध्ये या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे। आज या ठिकाणी नवनीत राणा आणि भाजपचे इतर नेते सुद्धा दिसून येत आहेत। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचाराचा झंझावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पाहायला मिळतोय। काल सुद्धा त्यांच्या सांगलीमध्ये, सातारामध्ये यासह मुंबईत सुद्धा सभा झाल्या। एकूणच आज अमरावतीमध्ये त्यांचा हा रोड शो होतोय आणि या रोड शोच्या माध्यमातून ते सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना अभिवादन करताना पाहायला मिळते। अमरावतीमध्ये आज भाजपच्या आणि एकूणच महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावतीमध्ये आलेले आहेत। माजी खासदार नवनीत राणा यासह इतर महत्त्वाचे भाजपचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। चंद्रपूरमध्ये आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि आता अमरावतीमध्ये त्यांचा हा रोड शो होतोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून। स्वप्नील, काय सांगाल? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा रोड शो या ठिकाणी होतोय, कशा प्रकारचं नियोजन आज या प्रचाराचं करण्यात आलेलं आहे? महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने फोडलेला आहे। चंद्रपूर नंतर आता अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या कामाचं गाव अमरावती यांच्यामुळे त्या निवडणुकीला विशेष करून महत्व आहे। रोड शोला जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या सुरुवात झालेली आहे। अमरावतीच्या पंचवटी चौकापासून ते साईनगर पर्यंत हा संपूर्ण रोड शो असणार आहे। मोठी गर्दी जी आहे ती रोड शोला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनीत राणा देखील फडणवीसांसोबत या ठिकाणी गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। शहराचे डॉक्टर नितीन धांडे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जवळपास 8 किलोमीटरचा संपूर्ण हा रोड शो आहे आणि 800 पोलीस संपूर्ण या रोड शो मध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। अमरावतीकरांना भेटण्यासाठी जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीमध्ये आलेले आहेत। मागील निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर एक हाती सत्ता भाजपची या संपूर्ण निवडणुकीमध्ये होती। यावेळेस जर आपण पाहतो स्वतंत्र संपूर्ण पक्ष जे आहे ते निवडणुका लढत आहेत, त्यामुळं या ठिकाणचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते भाजपच्या वतीनं अमरावतीमध्ये केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो पंचवटी चौकामधल्या या रॅलीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस या ठिकाणी अमरावतीकरांची भेट घेत आहे। ठिकठिकाणी स्वागत जे आहे ते या रॅलीच्या माध्यमातून रॅलीचं स्वागत जे आहे ते केलं जाणार आहे। आपण बघू शकतो रॅलीला सुद्धा जी आहे ती मोहिनी सुरुवात झालेली आहे। साधारण 2:30 वाजता जी आहे ती पत्रकार परिषद देखील अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस घेणार आहेत। अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर युवा स्वाभिमान सोबत भाजपची युती होती, परंतु जागा ज्या आहेत त्या युवा स्वाभिमानने मोठ्या प्रमाणावर उभ्या केलेल्या आहेत, त्यामुळं मताचं विभाजन देखील होऊ शकतं। त्यामुळं भाजप काय रणनीती आखणार हे पाहणं देखील महत्वाचं आहे। एकीकडे रवी राणांचे जवळपास 35 पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, दुसरीकडे नवनीत राणा ज्या आहेत त्या भाजपसाठी प्रचार करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।